कालची भेट तर महत्वपूर्ण होतीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची. निमित्त होतं उद्धव ठाकरेंचा वाढदिवस. मात्र आता चर्चा सुरू आहे किंवा असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत की राज ठाकरे तर मातोश्रीवर गेले, आता उद्धव ठाकरेंकडून किंवा त्यांच्या परिवाराकडून शिवतीर्थची वारी कधी होणार आहे, काही त्या संदर्भात काही बोलणं झालं का? मला वाटतं कालचा किंवा 5 जुलैचा समजा आपण डोमचं बघितलं किंवा कालचं बघितलं तर 5 जुलैचा एक वेगळा विषय होता. त्यानिमित्ताने अराजकीय भेट झाली होती किंवा सभा झाली होती. काल म्हणत तर त्यांचा वाढदिवस होता, त्याकरता सन्मान्य राजसाहेब ठाकरे अभिष्टचिंतन करायला गेले होते. ते गेले, त्यांनी त्यांना बुके दिल्या, गप्पा मारल्या आणि परत आलो आम्ही सगळे. त्यामुळे आता वर्तमानात किंवा भविष्यात काय होणार आहे आपण सगळेच वाट बघू. पण मनसैनिकांची अशी इच्छा आहे की आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा शिवतीर्थावर यावं, जसं राज ठाकरे मात्र. हे बघा, शेवटी आमच्याकरता कसं आहे, राजसाहेबांनी एक जेस्चर दाखवलेलं आहे, बरोबर आहे, आणि त्याप्रमाणे ते जी महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार आहेत त्यामुळे राजसाहेब ठाकरे स्वतः काल गेले होते, त्यांनी शुभेच्छा दिल्या. हेच मी एवढं तुम्हाला आता सांगितलं. सर, एकीकडे युतीच्या चर्चा होत असताना किंवा होत आहे त्यात या छोट्या छोट्या भेटी कुठे ना कुठे पॉझिटिव्ह निर्माण करतात का शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पण मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सर्वसामान्य? नाही, शेवटी कार्यकर्त्यांच्या विचारांचा सगळेजण आदर करतात, परंतु आमच्या पक्षाचा जर म्हणजे आता मी तुम्हाला परत सांगतो, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या 100% अराजकीय आहेत. ह्याला कुठलाही राजकीय तुम्ही जोड किंवा संदर्भ घ्यायला जाऊ नका. जर काही व्हायचं असेल, जर काही करायचं असेल, भविष्यात काही असेल तर आमच्या पक्षाच्या वतीने तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरेच घेतात आणि आमच्याकरता जो राजा आदेश असतो तो जे आदेश देतात त्याच्यावर आम्ही सगळेजण 100% झोकून देऊन काम करतो. त्यामुळे भविष्यात हे बघा, विचार तुम्ही मांडता, आम्ही मांडतो, महाराष्ट्रातली जनता मांडते. हा फक्त मनसे आणि शिवसेना असं राहिलेलं नाहीये. 12 कोटी जनतेला आनंद झालाय. आनंद ह्याचा झालेला आहे तुमच्याकरता बातमी म्हणून युतीचा असं तुम्हाला वाटतंय, परंतु जनतेला आनंद असा ह्याचा झालेला आहे की जो काही थोडे लांब गेलेले होते, कारण महाराष्ट्राचे संस्कृती आणि संस्कार नाहीयेत, त्या निमित्ताने का होईना हे दोन भाऊ एकत्र आले. मराठीच्या विषयाकरता का होईना एक अत्यंत 2 तगडे पक्ष एकत्र आले. हेच तुम्हाला मी आता सांगेन. सोबतच अर्थातच ही अराजकीय भेट असली तरी सुद्धा इतर पक्षांनी मात्र राजकीय दृष्ट्या याचा धसका घेतलेला आहे. एकंदरीतच एकनाथ शिंदे यांच्याकडे दररोज पक्ष प्रवेश व्हायचे, विशेषतः ते उद्धव ठाकरेंच्या पक्षातील जे नगरसेवक आणि पदाधिकारी आहेत त्यांचे पक्ष प्रवेश व्हायचे. मात्र गेल्या 40 दिवसामध्ये म्हणजे परळी डोम नंतरच्या कार्यक्रमानंतर किंवा एकीकरणाच्या चर्चानंतर एकही मुंबईतला नगरसेवकाचा पदाधिकाऱ्याचा प्रवेश हा एकनाथ शिंदेकडे झालेला नाहीये. आउटगोईंग थांबलेला आहे मनसेमधलं सुद्धा आणि शिवसेना ठाकरे गटामधलं सुद्धा असं वाटतंय. नाही, कसं आहे, तर मी काय मनकवडा नाहीये. आता ज्यांना जायचंय त्यांनी काय विचार केलाय हे सांगण्यात मी विद्वान नाही. जायचे का थांबले हे तुम्ही त्यांना विचारलं तर जास्ती बरं होईल. आमच्या पक्षात जास्ती काय आउटगोईंग नव्हतं, परंतु जर शिवसेना युबीटी मधनं असेल तर ते का थांबले, कशासाठी थांबले याच्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही, कारण आम्ही कुठेच जाणार नव्हतो. आमच्याकरता एकच पक्ष आहे, सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा, मनसे. तो सोडण्याचा विचार मनात सोडा, स्वप्नातही येऊ शकत नाही आमच्या कोणाच्याच, सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या. त्यामुळे जे कोणी थांबले ते का थांबले, कशासाठी थांबले याचं उत्तर तेच देऊ शकते. मनसे सोडून यापूर्वी इतर पक्षांमध्ये गेलेले जे नगरसेवक पदाधिकारी किंवा नेते असतील त्यांच्या परतीच्या काही चर्चा आहेत का? नाही, सध्या तरी काही नाही. मी तसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका, परंतु या दोन्ही भेटी, पहिली तर 100% अराजकीय होतीच. म्हणजे जसं साहेबांनी सांगितलं होतं की कुठलाही झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखे सुद्धा चांगले अँकर्स, तुमच्यासारखी चांगली लोक सुद्धा इन्व्हॉल्व होती, साहित्यिक होते. जे कोणी थांबले ते का थांबले, कशासाठी थांबले याचं उत्तर तेच देऊ शकते. मनसे सोडून यापूर्वी इतर पक्षांमध्ये गेलेले जे नगरसेवक पदाधिकारी किंवा नेते असतील त्यांच्या परतीच्या काही चर्चा आहेत का? नाही, सध्या तरी काही नाही. मी तसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका, परंतु या दोन्ही भेटी, पहिली तर 100% अराजकीय होतीच. म्हणजे जसं साहेबांनी सांगितलं होतं की कुठलाही झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखे सुद्धा चांगले अँकर्स, तुमच्यासारखी चांगली लोक सुद्धा इन्व्हॉल्व होती, साहित्यिक होते. हा संपूर्ण महाराष्ट्राचा रेटा होता. त्यांनी तो GR बाजूला घ्यायला लागला. आणि कालची भेट का होती हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही सगळ्यांनी कव्हर केलंय. आणि ती 100% अराजकीय होती. ती 2 भावांची भेट होती, ती काही वर्षांनी झालेली होती. सर, या एकूणच भेटीनंतर शिंदे गटामध्ये थोडी धास्ती असल्याचं दिसून येत आहे आणि शिंदे गटाकडून उदय सामंत खास करून चर्चेसाठी येत होते, तर ती चर्चा कुठपर्यंत साधारण सुरू आहे आणि खिचडी खाण्यासाठी मी येत्या 8 दिवसामध्ये पुन्हा एकदा राज ठाकरेंना भेटणार आहे असं देखील स्वतः उदय सामंत यांनी स्पष्ट
चर्चा कुठपर्यंत आहे? नाही, मला माहिती नाही. कसं आहे, आम्हाला धास्ती कुठलीच नाहीये. आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आजपर्यंत आमची भूमिका एकाला चालूचीच राहिलेली आहे. बरोबर आहे. त्यामुळे कोणाला जर धास्ती वाटत असेल, कोणी जर खिचडी खायला येणार असेल, तर मला वाटतं हा महाराष्ट्र आहे आणि आपण सगळेजण आपल्याकडे कोणी जर पाहुणे गप्पा मारायला येणार असतील, महाराष्ट्राच्या विषयावर येणार असतील, तर 100% मी त्याच्याकरता असं काय कोणी आता तुम्हाकडे येऊ नकोस असं तर कोणी सांगू शकत नाही ना. कळलं. पण मग ती चर्चा अजूनही सुरू आहे, कारण डिनर डिप्लोमसी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बघायला मिळाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत डिनर राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर 2 वेळा उदय सामंत स्वतः आले होते. त्यांच्यासोबत महत्वपूर्ण चर्चा झाली आणि पुन्हा एकदा ते येण्यासाठी इच्छुक आहे. मला वाटतं एकदा दादा भुसेही आले होते ना मराठीच्या विषयावरती. त्यामुळे इकडे जरी ना आमदार नसेल ना शिवतीर्थावरती, तरी जे राजसाहेब नावाचे विचार आहेत ना, त्या दरवाज्यात सगळ्यांनाच यायला लागतं. त्यामुळे सगळेच तिकडे येत असतात, वैचारिक देवाणघेवाण होत असते. परंतु शेवटी महाराष्ट्राचा भल्याचा निर्णय हा राजसाहेब ठाकरेच घेत असतात. त्यामुळे कोण आलं कोण गेलं ह्याला महत्व आहे का, तर असेलही. परंतु आमच्याकरता राजसाहेब ठाकरे किंवा महाराष्ट्रातील जनतेकरता त्यांनाही माहिती आहे की अत्यंत स्पष्ट, खरं बोलणारा आणि राजकीय स्वार्थाकरता कुठलीही तडजोड न करणारा नेता आहे. म्हणून सगळेजण वैचारिक मतभेद जरी असतील, टीका जरी केली असेल, तरी त्यांच्याचकडे सल्लामसलत करायला येतात. सर, खिचडी पे चर्चा म्हणून खरं तर युबीटी बरोबर युती होण्याच्या अगोदर किंवा युबीटीच्या जवळ जाण्याआधी पासून या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि एकूणच शिवसेना शिंदे गटाकडून सकारात्मकता असलेली बघायला मिळाली होती. मग त्याचं काय होणार? जर आम्ही तुम्हाला काय सांगितलं, आमच्याकरता मग ही सगळी तुमची परसेप्शन्स आहेत. लक्षात ठेवा, इथे अनेक पक्षाची अनेक लोक कायम येत असतात. तुम्ही इथेच बसलेला असता सगळे, बरोबर आहे. परंतु तुम्ही असं कधी राजसाहेबांकडनं वक्तव्य ऐकलंय का? आणि आमच्याकरता जसं मी तुम्हाला सांगितलं, राज आदेश हा शेवटचा असतो. कोण का आले, कशासाठी आले, खिचडी खायला आले का, जेवायला आले का, चहा प्यायला आले, ह्याचा आम्ही महाराष्ट्र सैनिक विचार करत नाही. आम्हाला जो राजसाहेब ठाकरे आदेश देतात तो आम्हाला शिरसावंदे असतो. त्याच्यावरती आम्ही सगळेजण महाराष्ट्रात काम करत असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.